कोल्हापूर जिल्ह्यात 1697 सरकारी आणि खाजगी आस्थापनांपैकी केवळ 154 ठिकाणी महिला अत्याचार प्रतिबंध कमिटी आहे. मात्र इतर कार्यालयात ही कमिटी गठीत केली नसल्याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलीस आणि कामगार अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापेमारी आणि दंडात्मक कारवाई करावी, वेळप्रसंगी संबंधित आस्थापना सील कराव्यात अशा सूचना दिल्याचं चाकणकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं. आहेत की उद्यापासूनच या आयसी कमिटींसाठी युद्ध पातळीवरती काम करावं, जेणेकरून कामगार विभागाला जिल्हाधिकारी CO ऑफिस यांच्या परवानगीने हे धाडसत्र सुरू करता येतं. आणि यामध्ये ज्या कंपनी म्हणजे शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी आस्थापना यामध्ये जर आयसी कमिटी नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा नोंद करत, गुन्हा म्हणजे दंडात्मक कारवाई करत आणि त्याला टाळं ठोकण्याची सुद्धा इतकी मोठी भूमिका हे बजावू शकतात. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आयसी कमिटी कार्यरत असाव्यात यासाठी सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला दिसून येईल पुढच्या आठवड्यामध्ये या दंडात्मक कारवाई होतील, जेणेकरून आयसी कमिटी सगळ्यांनी फक्त कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात असलेल्या सादर कराव्यात. शिक्षण आणि आरोग्य विभागानं बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. लिंगभेद चाचण्यांचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची खंत चाकणकर यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील 260 सोनोग्राफी सेंटरची तपासणी करावी, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आरोग्य विभागांना कारवाईच्या सूचना केल्या असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. खरं तर प्रशासनिक काम करत असतं, पण बऱ्याच वेळा प्रशासनापर्यंत तळागाळापासून येणारी माहिती ही प्रॉपर येत नसते. म्हणून तर हे सामाजिक कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे असतात, ज्यांना आपण कायम बरोबर घेऊन काम करत असतो. पण या माध्यमातून पोलीस अधीक्षकांना मी सूचना केलेल्या आहेत की इथून पुढे आरोग्य विभाग असेल, हा आरोग्य विभाग त्यांच्याकडे असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील आणि त्याचबरोबर संबंधित विभाग असेल तर त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहिलं आणि अशा काही तक्रारी आल्या तर त्याच्यावरती कारवाई करूच. पण तक्रारीच येऊ नये ह्याच्यासाठी आधीपासूनच कारवाई होणं फार गरजेचं आहे, त्याच्यासाठी आम्ही सतर्क राहू. आजच्या जनसुनावणीमध्ये 156 तक्रारी दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होत्या.